सहर्ष स्वागत करीत आहोत. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नांदगाव संघ कृपया वेळ घ्यायचा नाहीये. आजूबाजूला झेरॉक्सचं दुकान आहे का बघ ना. जरा बघ. दोन झेरॉक्स पाहिजे होते, पाठवतो लगेच. चला लवकरात लवकर आपला संघ विस्तारित करायचा आहे. नांदगाव संघ आपल्याला वेळ घेता येणार नाही कारण आपण टायमर लावलेला आहे. त्यामुळं आपल्या या नियोजनाची सुरुवात आणि आपल्या या नियोजनाच्या कार्यक्रमाची वेळेत झालेली सुरुवात महत्त्वपूर्ण आहे. माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धारेने शोभून दिसतो. आणि यशस्वी आयुष्याचा प्रवास करत असताना भूतकाळात पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. असा हा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना आपण सज्ज होतोय ते म्हणजे खेम काकाई नांदगाव वर्सेस ओम तेलोबा साखरोली. बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे तो प्रशांत. स्ट्राईक वरती आहे मनोहर. नॉन स्ट्राईक वरती आहे तो पहिला बॉल. स्वागत करतो आपण पहिल्या बॉलचा. आणि हा पहिला बॉल महत्वपूर्ण सुंदर अशी ही बॉलची नजरांना पाहायला मिळाला. काहीसा झेल घेण्याचा प्रयत्न परंतु ओम तेलोबा क्रिकेट संघ आक्रमकतेच्या दिशेने वळतोय. पहिला बॉल 2 रनाची बढत. दुसरा बॉल 2 रनाची बढत. ओम तेलोबा साखरोली वर्सेस आजच्या नियोजनासाठी नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी आयोजित नवजीवन उत्कर्ष चषक 2026च्या माध्यमातून आजचा हा रणसंग्राम पाहत असताना ज्यांची उपस्थिती आम्हाला महत्त्वपूर्ण ठरली, यांच्या उपस्थितीने हा मंच सजला, यांच्या उपस्थितीने हा खेळ सजला, अशा आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ ज्यांनी आज उन्नवरी विभाग 18 गाव कुणबी समाज आपल्या बांधवांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या प्रयत्नाला कायमस्वरूपी सकारात्मक ज्यांची शैली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षण आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी, स्वतःसाठी कोणताही विचार न करता आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल, आपल्या या समाज बांधवाला एकत्र करण्याचं काम आपल्या समाजातल्या प्रत्येक गोरगरिबाच्या पाठीशी खंबीरपणे ज्यांचं नेतृत्व असतं, खंबीरपणे जे गोरगरिबांच्या पाठीशी उभे असतात, असा गरिबांचा वाळी आणि आज या मैदानावरती ज्यांचं खरोखर योगदान झालेलं आहे, अशा आपले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री प्रभाकरजी गोलांबडे साहेब यांची उपस्थिती या मैदानावरती लाभलेली आहे. साहेबांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद.
कारण आपल्या मंडळासाठी आपण वेळ काढून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. ही उपस्थिती आमच्यासाठी अनमोल आहे. ही उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपण मंचावरती आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर ओम तेलुबा बॉलर साकोल या संघाची धावसंख्या झालेली आहे 13. स्ट्राईकला आहे तो यश. बॉलर नेम यश. हे कुठले स्ट्राईक वरती आहे प्रशांत आणि नॉन स्ट्राईक वरती आहे मनोहर. पाहूया प्रशांत आपल्या संघाला एक महत्वपूर्ण ही खेळ खेळण्याचा प्रयत्न करेल का. प्रशांत काहीसा आक्रमकतेची बाजू नक्कीच सरेल कारण एक ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 13. म्हणजे नांदगाव क्रिकेट संघ या संघाने पकडलेलं लय महत्वपूर्ण म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या बॉलिंग मध्ये हा नजराणा पाहायला मिळाला. काय बॉल टाकलाय या प्रशांतनं यशनं. वारे यश बॉल कैसा सटीक दिशेने पाहायला मिळाला. बॉल जमणी लगत विकेट किपर यांच्या हातामध्ये रवाना होतोय आणि हा बॉल महत्वपूर्ण. यश नक्कीच यशाची पहिली पायरी म्हणजेच यश असतं. अपयशाची पहिली पायरी म्हणजे यश आणि यशाची पहिली पायरी म्हणजे पण यशच. आणि हा यशने टाकलेला पहिला बॉल यश साठी महत्वपूर्ण पहिला बॉल ज्याचं ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला. सुंदर बॉल फसवण्याचा प्रयत्न. बॉलने गतिमान खेळी घेतली. 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसरा रन ही गतिमान झाला. साकळोली या संघासाठी 2 रनाची ही बढत. पुन्हा प्रशांत सज्ज आहे स्ट्राईक वरती. प्रशांतला गतिमान खेळ खेळावा लागेल. काहीसा यशला कानमंत्र होतोय. ऑफ साईडला बॉल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच यशच्या माध्यमातून. यश द फायर. ये बॉल को जगह लपकना पडेगा. आणि हा बॉल नक्कीच टाकलेला वेगळ्या दिशेचा बॉल प्रशांतला फसवलं. प्रशांत एक धडाकेबाज प्लेयर होता. षटकार चौकाराच्या दिशेने मारणारा प्लेयर काहीसा डगआउट कडे निराश नाराज मनाने पुन्हा तंबूकडे परततोय. सुंदर हा 5वा बॉल पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून आणि यशने महत्वपूर्ण ही खेळी. पुन्हा स्ट्राईकला जातोय तो म्हणजे प्रतीक. पाहूया प्रतीकचा हा नजराना आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. प्रतीक द फायर सुंदररित्या त्याच जल्लोषाने त्याच आनंदाने त्याच उत्साहाने ही चाललेली मॅच महत्वपूर्ण असायला लागेल कारण महत्वपूर्ण खेळी. बॉल काहीसा पंचांपर्यंत पोहोचतोय. नक्कीच पंच याचा विचार करतायत कारण पंच म्हणजे परमेश्वर. अजिंक्य तारा क्रिकेट मंडळातला हा रणधुंदर तो म्हणजे स्वप्नील बारे पंचांची भूमिका पार पाडतायत. त्यानंतर महेश घाणेकर. सुंदर वाईटचा इशारा होता परंतु हा बॉल काहीसा वेगळ्या गतीने पळतोय. बॉल चौकाराच्या दिशेने बॉल लय होतोय. हा चौकार बॉल बाउन्स 1 बॉल शॉट लय होतोय. हा चौकार महत्वपूर्ण आपल्या संघासाठी. धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद आणि हारलो तरी अनुभव. या अनुभवाने आपल्याला पाहावं लागेल. सुंदर बॉल टाकत असताना काहीसा यश गोंधळला
आणि आपल्या खात्यामध्ये 4 रनाची बढत पकडतोय. पुन्हा काहीसा कानमंत्र होतोय नांदगाव क्रिकेट संघ या संघाकडून. नक्कीच नाही तो पहिला एक वाईट मारला, वाईट टाकला ना एक बॉल. यश पुन्हा सज्ज. थांबावं लागेल यशला. यशने टाकलेला सुंदर बॉल, काहीसा बॉल गिरकी घेतला, ऑफ साईडला पळवलेला बॉल. यशला माहीत पडलं जर का ऑफ साईडला टाकला तर हा प्लेअर काही खास आहे, त्यामुळं ऑफचा बॉल खेळवण्याचा प्रयत्न केला यशने. ही महत्वपूर्ण मॅच नांदगाव क्रिकेट संघ वर्सेस ओम तेलोबा साकोली या संघाच्या माध्यमातून. चौकाराच्या दिशेने बॉल वळला, बॉल जातोय टप टप करत बाउंड्रीच्या दिशेनं. चौकार हा महत्वपूर्ण बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ओम तेलोबा साकोली या संघाची. धावसंख्या झालेली 24. यापुढे होणारा संघ विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ देगाव वर्सेस श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाभई मोरेवाडी. या संघाने दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. आपण एक इनिंग झाल्यानंतर टॉस उडवणार आहोत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर साकोली या संघाची धावसंख्या झालेली आहे 24. तिसरी ओव्हर महत्वपूर्ण. नांदगाव क्रिकेट संघ स्ट्राईकला आहे मनोहर. चला वेळ घ्यायचा नाही. नांदगाव क्रिकेट संघ वेळ घ्यायचा नाही आहे. सूर्यनारायणाचे काहीशी प्रखर किरण नक्कीच आपल्या अंगावरतून विराजमान होणार आहेत याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच हा सुंदर बॉल पुन्हा काहीसा बाउंड्रीच्या दिशेने लय होईल. 1 बाउंड शॉटचा हा नजराला पाहायला मिळाला. साकोली क्रिकेट संघाचा चौकाराच्या दिशेने बॉल लय झालं. बॉलचा काहीसा आवाज आला आणि या आवाजाने ताकद पकडली. शॉर्ट बॉल नक्कीच आपल्याला खूप मोठं इतिहास घडवण्याचं काम करेल, ते म्हणजे चौकार षटकाराने. नांदगाव क्रिकेट संघ पहिल्या बॉलवरती पहिला चौकार पाहायला मिळाला, तो म्हणजे साकोली क्रिकेट संघाचा मनोहर आक्रमक होतोय. मनोहरला मिळालेलं हे लय पुन्हा त्याच गतिमान शैलीने कॅच नव्हे तर झलक देखना पडेगा. ये झलक महत्वपूर्ण आहे. षटकार हा षटकार आपल्यासाठी खास असेल. 2 बॉल मध्ये 1 षटकार 1 चौकार म्हणजे 10 रनाची गती मिळाली तेलोबा क्रिकेट संघ या संघासाठी. 10 रन महत्वपूर्ण. तेलोबा क्रिकेट संघ चौकार षटकाराच्या दिशेने. तिसरा बॉल मनोहर पुन्हा नक्कीच आपल्या बॅटसाठी नक्कीच स्वागत करेल. याच गणित षटकाराने नव्हे तर 1 बॉल शॉट. हा चौकार षटकार चौकार चौकार. स्वतः कर्णधार मनोहर कर्णधार आहेत तेलोबा क्रिकेट संघ या संघाचे आणि खूप सुंदर खेळ खेळली मनोहरच्या माध्यमातून ओम तेलोबा साकोली. 3 षटकार जर का मनोहरने मारले तर जयेश घाणेकर यांच्याकडून 100 रुपयाची देणगी येणार आहे याची दक्षता घ्यायची. परंतु चौकार मारलेला हा 3रा चौकार मनोहरच्या बॅट मधून. या चौकाराबरोबर खूप मोठी खेळी पाहायला मिळाली. मनोहर द फायर. महत्वपूर्ण मॅच म्हणावं लागेल. ओम तेलोबा क्रिकेट संघ वर्सेस नांदगाव क्रिकेट संघ यांच्यातली ही रोमांचकता. षटकार चौकार चौकार चौकार. पाहूया हा 5वा बॉल कोणत्या पद्धतीचा असेल नांदगाव क्रिकेट संघ या संघासाठी. जर का हा बॉल पुन्हा मनोहरसाठी मिळाला परंतु नाही. थांबवण्याचा प्रयत्न केला. 1 रन पूर्ण केला. 1 रनाबरोबर 2रा रन हे पाहायला मिळेल. आणि हा चौकार मिसफिल्ड गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे नांदगाव क्रिकेट संघ या संघाकडून.
ये नहीं चलेगा रे बाल्या, क्योंकि ये तो खेल है, ये महत्वपूर्ण खेल. जर का आज चौकार अडवण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच गोष्ट अलग बनता, लेकिन हे बनाना पडेगा. लास्ट बॉल, यावरती देखील चौकार षटकार लागेल का मनोहर साठी, आणि नक्कीच मनोहरने याचा अभ्यास आखला. या चौकाराने लय घेतला. 4 बॉल 5 बॉल मध्ये षटकार चौकार पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या बॉल मध्ये 2 रन महत्वपूर्ण. 3 धावा मिळाल्या. 3 धावा धाव संख्या झालेली आहे. ओम तेलोबा क्रिकेट संघ या संघाचे 49 विन ऑफ द मॅच. नांदगाव क्रिकेट संघ या संघासाठी 50 रन 50 आपल्याला विन करावे लागतील. तरी मी पुढील संघासाठी विनंती करतो, ते म्हणजे विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ देगाव वर्सेस श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाबेल मोरेवाडी या संघाचे कर्णधार कृपया पवलेंकडे यायचं आहे. मी सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री प्रभाकरजी गोलांबी साहेब, आपणास विनंती करतो की आपण टॉर्च उडवण्यासाठी पवलेंकडे यायचं आहे. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ देगाव वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ मोरवडीचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. VRCC क्रिकेट संघ देगाव वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ मोरेवाडी, दोन्ही संघाचे कर्णधार कृपया पवनकडे यायचं आहे. VRCC देगावचे कर्णधार चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तेलोबा साखळवले चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी आपणास विनंती करेन हॅलो हॅलो चला स्टार्ट द मॅच. आपण पाहतोय ओम तेलोबा साखरोळी वर्सेस खेल कालकाई नादगाव संघ यांच्यामध्ये चाललेली रोमांचक सामना आपण पाहतोय. खेल कालकाई नादगाव हा संघ याने प्रथमतः साखरोळी संघाला पहिलाच चेंडू मारलेला आहे आणि इतकेच सुंदर असा झेल पहिल्याच चेंडूवरती
पहिला धक्का आणि पहिलाच गडी गार होतो तो म्हणजे नांदगाव संघासाठी कुठेतरी एक सुंदर अशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते साकोली संघाची. खरोखरच सुंदर फलंदाजी करून साकोली संघाने एक सुंदर रणनीती ऐकली ती म्हणजे नांदगाव संघासाठी. पाहूया हा डोंगर एवढा स्कोर खेमकळकाई नांदगाव हा संघ पार करेल का. आणि आत्ताच इथे नाणेफेकीचा कॉल झालेला आहे तो म्हणजेच विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव आणि श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाबिल मोरेवाडी. दाबिल मोरेवाडी या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. सुंदरच आपण सूत्रसंचालन आपण जी प्रकाशजी गुरव साहेब यांचे आपण ऐकताय. आणि पुन्हा एक सुंदर डॉट डिलिव्हरीची सांगता करतो तो म्हणजे प्रशांत. एक सुंदर नामवंत खेळाडू साकोली संघाचा आपण पाहतोय प्रशांत स्वतः गोलंदाजी मार्कवर आहेत. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी झाली आणि हा तिसरा चेंडू टाकलाय. पाहूया ऑफ साईडला रिव्हर्स शॉटचा फटका खेळलाय तो म्हणजे नांदगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजीने आलाय. वन बाउन्स चौकार रिव्हर्स शॉटच्या मार्फत संघाची काहीतरी धावसंख्या आपण पाहतोय नांदगाव क्रिकेट संघाची 4 धावा. संघाचं खाते ओपन झालंय 4 धावांनी. पाहूया 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे नांदगाव संघावरती. पाहूया कशा पद्धतीने पार करेल हा नांदगाव संघ. आतापर्यंत जी गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत सुंदर गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू हाताळलेत, 3 चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली होती आणि या पुढील चेंडूवरती एक चौकार आला नाही. चौकारच्या मार्फत संघाचं खातं ओपन झालंय. पहिला सामना झाला होता तो म्हणजे केदारनाथ क्रिकेट संघ कात्रण नंतर भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे यांच्यामध्ये जो संघ जिंकलाय तो म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे. त्यानंतर हा दुसरा सामना पाहतोय आपण खेमकाळकाई नांदगाव वर्सेस ओम तेलबस साकोली संघ. चला फटाफट सुरुवात करायची आहे कारण उन्हाचा काळा सुद्धा आता वाढत जाणार आहे. पाहूया पुढील चेंडू प्रशांतचा. हो आणि सुंदर चेंडू टाकलं. पाहूया पंचांचा डिसिजन काय येतोय. अपील मात्र झालेले आणि पंचांचा इशारा येतोय. आकाशाला बोट टेकलोय म्हणजेच दुसरा हातभार भेटलाय तो म्हणजे नांदगाव संघाला प्रशांतच्या रूपाने आलाय. 5व्या चेंडूवरती दुसरा विकेट नांदगाव संघासाठी. वा क्या गोलंदाजी करतोय. 50 धावांचं लक्ष ठेवलंय मात्र तंबूत परतण्याचं काम करतोय प्रशांत नांदगाव क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. आपण पाहतोय नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी आयोजित नवजीवन उत्कर्ष चषक 2026 एक भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचं. खरोखरच या स्पर्धेसाठी नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी यांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी घेतलेली मेहनत आपण पाहतोय आणि आज खरोखर या स्पर्धेसाठी अहोरात्र दिवस करून आजची स्पर्धा आपल्या समोर आणलेली आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय आणि घर बसल्या ज्या युट्यूब वाहिनीवरती सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तसेच उपस्थित सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी यांचं सुद्धा मी सर्वांचं मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि मैदानाकडे आपण पाहतोय ही चाललेली साकलोळी आणि नांदगाव या संघामध्ये चुरशीचा सामना आपण पाहतोय. सुंदर क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी करता अजून सुद्धा प्रशांत. काहीसे चेंडू शिल्लक असताना प्रशांतचे आणि हा सुंदर अगदी धीम्या गतीचा चेंडू टाकला होता आणि काही साहित्य कळलं नाहीये तर फलंदाजाला आणि सुंदर या चेंडूची सांगता करून आपल्या ओव्हरची सुद्धा सांगता करतो तो म्हणजे प्रशांत. आणि पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर नांदगाव संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 गडी बाद 7 धावा. पाहूया पुढील गोलंदाज कोण देतोय कारण सुंदर षटक टाकून पॉवर प्लेचं एक जो संघ ज्या षटकावरती गोलंदाजी फटकेबाजी करायची असते तो म्हणजे पॉवर प्लेचं षटक. या षटकावरती
तसेच मंडळाचे सहकार्य आणि पदाधिकारी नितीन भडवळकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. नितीनजी भडवळकर साहेब. पाहूया पुढील षटक घेऊन आले तो म्हणजे महेश उर्फ गोट्या, साकोडे ओम तेलबा संघाचा गोट्या. खरोखरच गोट्याचं नाव मैदानात देखील चर्चेत असतं आणि मैदानाच्या बाहेर देखील चर्चेत असतं गोट्या. पाहूया गोट्या काय करतोय आपल्या संघासाठी, कारण प्रशांतने आपली कामगिरी तर आपल्या संघासाठी केलेली आहे, परंतु आता महेश काय करतोय आपण पाहूया. तसेच नादगाव संघाला सुद्धा आपले मोठे फटके आता बाहेर काढावेच लागणार, कारण एक षटक हाताळलं गेलंय परंतु कुठेतरी स्कोअर आपल्याला रोखून ठेवण्याचं काम केलंय. आणि हा मारलेला ऑफ साईडला चेंडू वन बाउन्स आलाय. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि हा फटक्यावरती 2 धाव मिळाल्या, त्या म्हणजेच धावसंख्या होते 9 धावसंख्या. फलंदाजी करतात ते म्हणजे अमित आणि प्रसाद. प्रसाद आणि अमितला सुद्धा आता आपले मोठे फटके काढावेच लागणार, कारण का 50 धावसंख्या चेस करताना आपली फलंदाजी खूप महत्वाची असते. कुठेतरी आपण बॅकफुटवरती आहात याचा सुद्धा विचार करावा लागेल अमित आणि प्रसाद याला. पाहूया पुढील चेंडू स्ट्रेट डाईव्ह खेळलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहायला मिळतंय ओम तेलबा साकोळी संघाकडून. गोट्या सुंदर सुंदर गोट्या नावानेच सुंदर गोलंदाजी करते गोट्या. तसेच आमच्याकडे सुद्धा आहेत, आमच्या कमिटी मंडळाकडे सुद्धा आहेत गोट्या. पाहूया सुंदर मारलेला फटका आलाय, येतोय 75 6 धावांसाठी षटकार. आणि एक पुढील नियम सर्वांनी ऐकायचे, सर्व संघांसाठी एक नियम आहे. पुढे एक वडाचा झाड आहे मैदानावरती, त्या झाडाला जर डायरेक्ट बॉल लागला 6 आहे आणि वन्स बाउन्स लागला तर चौकार आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हो क्या बात आहे गोट्या. एक चेंडू खराब चेंडू टाकला होता, त्या चेंडूवरती एक षटकार आला होता, परंतु दुसरा चेंडू टाकला त्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली गोट्या. पाहूया पुढील चेंडू गोट्याचा. एक षटकार तर आलाय गोट्याच्या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा त्याच चेंडूवरती फटका आलाय. काहीच क्षेत्ररक्षण मध्ये फंबल झालंय. ओ क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. वाह प्रदीप याने सुंदर बाउंड्री लाईन वरती एक सुंदर क्षेत्ररक्षण अडवलं होतं. मला वाटतं संघासाठी 4 धावसंख्या अडवल्यात. यानंतरचा सामना होणार तो म्हणजेच विठ्ठल कुमारी क्रिकेट संघ देगाव वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबेल मोरेवाडी. दोन्ही संघांनी त्वरित सज्ज राहायचं आहे. पुढील चेंडू लेग साईडला भिरकावून दिलेला आहे. या चेंडूवरती 1 धावसंख्येने खातं पुढे जाते. पाहूया 2 षटक इथं समाप्त झालेले आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात त्या म्हणजे 19 धावसंख्या. आणि येणाऱ्या 6 चेंडूवरती 31 धावसंख्येची गरज असेल. मला वाटतं जवळजवळ 5 षटकार मारावे लागतील, असा काहीसा अनोखा विक्रम करावा लागेल तो मध्ये नादगाव संघाला. नक्कीच काहीतरी एक इथं पराक्रम, एक नवा विक्रम आखावा लागेल नादगाव संघाला. आणि जर जिंकायचं असेल तर असाच पराक्रम करून आपल्या संघाला विजयी प्राप्त करावा लागेल. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे स्वतः कर्णधार मनोहर. पाहूया मनोहर 6 षटकार देतात का. पहिलाच चेंडूवरती मोठा प्रहार आलाय, पहिला षटकार आलाय. पाहूया येणारे 5 चेंडू 5 षटकार खेचेल का अमित. पहिल्याच चेंडूवरती पहिला प्रहार मोठा षटकार आलाय. आता येणारे 5 चेंडू असतील आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असेल ते म्हणजे नादगाव संघाला.
जर का गोट्याच्या बॉलिंगवरती, गोट्याच्या गोलंदाजीवरती जर आपण मोठे फटके खेळले असतात तर आता एवढ्या धावसंख्याचा फरक तर मला आता जाणवला नसता. कुठेतरी पाहूया पुढील चेंडूवरती पुन्हा नाही मनोहरने आता खरोखर धडाकेबाज उत्तर दिले. ते म्हणजेच पंचांचा निर्णय आपल्याला पाहावा लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण आलं होतं. नाही, सुंदर पंचगिरी करतात ते म्हणजे महेश घाणेकर आणि स्वप्नील बारे. 23 येणारे 4 चेंडू आणि 23 धावा. पाहूया कशा पद्धतीने पार करतील का बॅकफुटवरच राहतील. कृपया दाभिल मोरेवाडी संघाचे कर्णधार कुठे असतील कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय आणि आलाय वन्स बाउन्स चौकार. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघाला विनंती असेल त्वरितच हा सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण मैदानात जायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला पुढील चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती एका स्ट्रेट डाईव्हला फटका तोडवलाय आणि त्या रनआउटचा चान्स आहे आणि पंचांचा डिसिजन येतो रनआउट. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजेच ओम तेलबाज साकोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील फलंदाज मैदानात दाखल होतोय अविनाश. चला पटापट सामना सुरू व्हायचा आहे. क्या बात आहे. ऑर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी वाईड लेंथ वरती ऑर्कर चेंडू टाकला मनोहरने आणि मला वाटतं आता मात्र नादगाव संघाला कुठेतरी माघार घ्यावी लागेल आणि ते विजयाची दिशा गाठतोय तो म्हणजे साकलोळी संघ. आणि हा पुढील चेंडू मारलाय लेग साईडला भिरकावून दिलाय. याच चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली ते म्हणजेच नादगाव संघाला. आणि सामना जिंकला तो म्हणजेच ओम तेलबाज साकोली संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच नादगाव संघाचं सुद्धा खूप खूप आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आम्हाला सहकार्य केलं, तुमचे खूप खूप अभिनंदन. मित्रांनो